1 रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कृषी मंत्र्यांनी दिली आहे। पीक विमा 8 बँकेत व 14 जिल्ह्यात आज आता कृषी मंत्र्यांनी सोडलेला आहे। तुमच्या जिल्ह्यात आज किती पीक विमा सोडलेला आहे यावर कृषी मंत्री साहेबांनी आता नेमकं काय सांगितलंय नक्की बघायचं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे। आज 14 जिल्ह्यामध्ये नेमका किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे व कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा तुम्हाला मिळणार आहे यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले, नेमकं पीक विमा सोडण्यासाठी उशीर का झाला व आज कोणकोणत्या नेमक्या कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडलेला आहे। आत्ताच लाईव्ह येऊन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आज सोडला आहे यांची त्या जिल्ह्यांची 14 जिल्ह्यांची नावे सुद्धा आता कृषी मंत्र्यांनी सांगितले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले नसेल तर बघा आज नेमकं कोणत्या 8 बँकेमध्ये हा पीक विमा नेमकं सोडलेला आहे, तसेच कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आज कृषी मंत्र्यांनी सोडलाय। बघा आत्ताच लाईव्ह येऊन कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की खरं म्हणजे 31 मार्चच्या आतमध्ये आम्ही जे बोललो होतो की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 मार्चच्या आतमध्ये सोडणार, हा वादा मी केलेला होता। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजेच मागच्या आठवड्यामध्ये गुढीपाडवा असेल, रमजान ईद असेल, या सणामुळे बँकांना सुट्ट्या होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांना 31 मार्चच्या आतमध्ये पैसे येऊ शकले नाहीत। परंतु कालपासून आम्ही टप्प्याटप्प्याने अनेक जिल्ह्यामध्ये पैसे वाटण्यास सुरुवात केली आहे असे म्हणून कृषी मंत्री साहेबांनी म्हणजेच त्यांनी आजसाठी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात आला आहे त्या 14 जिल्ह्यांची लिस्ट जी आहे तर ती वाचून दाखवली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हा पीक विमा जर जमा झालेला नसेल तर बघा आज कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार आहे। काल अनेकांना पीक विमा मित्रांनो त्यांच्या बँकेमध्ये जमा झालेला आहे। तशा प्रकारे शेतकऱ्यांचे आम्हाला फोन सुद्धा आले होते। बघा काहींना पीक विमा 3000 रुपये जमा झाला आहे, तर काहींना डायरेक्ट 10,000 रुपये पीक विमा जमा झालेला आहे, तर काहींना 15,000 रुपये देखील पीक विमा जमा झाला आहे। ज्यांची शेती जास्त आहे, ज्यांचं 2024 मध्ये नुकसान जास्त झालंय, तर अशा शेतकऱ्यांना काल 20,000 रुपये पर्यंत देखील पीक विमा म्हणजेच नुकसान भरपाई शासनाने दिलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण 1 रुपया भरून जर पीक विमा तुम्ही भरला असेल तर तुम्हाला आज कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात आलाय हे नक्की चेक करायचं आहे। कारण काल, आज आणि उद्या असं 3 दिवस हा पीक विमा जो पीक विमा आहे तर तो वाटण्याचे आदेश माणिकराव कोकाटे यांनी सर्व कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे आता आपण ओळीने पाहूया आज कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच बँकेच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। कृषी मंत्र्यांनी जी लिस्ट सांगितल्या त्या लिस्टमध्ये जे 14 जिल्हे आहेत तर ते 14 जिल्हे कोणते आहेत तुम्हाला इथे सांगतो। त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आज हा पीक विमा तुमच्या खात्यावरती येणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काल अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काहींना 5,000 रुपये पीक विमा आलेला आहे, तर काहींना 10,000 रुपये पीक विमा आलेला आहे, तर काहींना 15,000 रुपयेपर्यंत पीक विमा आलेला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्ही 1 रुपया भरून 2024 या वर्षामध्ये पीक विमा भरलेला असायला पाहिजे का नक्की आठवा। म्हणजे पीक विमा तुम्ही भरला आहे का हे नक्की आठवायचं आहे। जर तुम्ही पीक विमा 2024 मध्ये भरला असेल तरच तुम्हाला हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाई म्हणून येणार आहे। तर आज या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सकाळी सोडलेला आहे। काहींना त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा झालेला आहे बघा, मेसेज आला आहे का नाही एकदा चेक करायचा आहे। तुमच्या बँकेचा मेसेज तुम्हाला आला पण असेल, तुम्ही एकदा तुमचा डाटा ऑन करून चेक करायचा आहे। तुमचा फोन पे, गुगल पे, पेटीएम असेल तर ते एकदा तुम्ही चेक करायचं आहे। तुमच्या शेतामध्ये किती नुकसान झालं आहे, तुम्ही त्या 1 रुपया भरून जो पीक विमा अर्ज भरला होता तर त्यावरती किती नुकसान दाखवले, त्यानुसार तुम्हाला हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या खात्यावरती डीबीटी होत आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणचा परिसर आहे। या ठिकाणी पाऊस जास्त असतो, त्यामुळे 2024 मध्ये खूप मोठा पाऊस पडलेला होता, नुकसान भरपूर झालेलं होतं शेतकऱ्यांचं। त्यामुळे 1 रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये
आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलाय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो जवळपास 50% शेतकऱ्यांच्या खात्यावरती काल पीक विमा जमा झाला आहे। तर उरलेल्या 50% शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा मित्रांनो जमा होऊ लागला आहे। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर। या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल पीक विमा मिळाला नव्हता, तर त्या जिल्ह्याला आजच्या लिस्टमध्ये आता घेतला आहे। तर त्यांना सुद्धा आज पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सकाळपासून काहींना पैसे येऊ लागलेत। त्यानंतरचा बघा पुढचा जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासून हा पीक विमा जमा होऊ लागलाय। तुम्हाला जर अजून पण पैसे आले नसतील तर या जिल्ह्यामध्ये नेमकं तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले आहेत याची सुद्धा यादी तुम्हाला पुढे आता सांगण्यात येणार आहे। फक्त महत्त्वाच्या 8च बँकेमध्ये आज पैसे सोडण्यात आलेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे रायगड जिल्हा। हा पण मित्रांनो कोकणातला जिल्हा आहे। यामध्ये सुद्धा शेती पिकांचे भरपूर नुकसान 2024 या वर्षामध्ये झालं आहे। याचं कारण म्हणजे 2024ला खूप मोठा पाऊस होता। तर रायगड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना काल जवळजवळ 40% शेतकऱ्यांना हे पैसे पीक विम्याचे जमा झाले होते। तर उरलेल्या शेतकऱ्यांना म्हणजे 60% शेतकऱ्यांना काळजी होती की नेमकं अनेक शेतकऱ्यांच्या साईडच्या त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मित्रांना पीक विमा जमा झालेला होता, परंतु त्यांना जमा झालेला नव्हता। तर त्या शेतकरी मित्रांना आज पीक विमा डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती आता जमा होऊ लागलाय। त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झालाय, कारण 2024 मध्ये 1 रुपया भरून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता तर तो सरकारला फसवून या जिल्ह्यामध्ये पीक विमा भरला होता। तर यामध्ये अजून 1 महिन्यांनी हा पीक विमा बीड जिल्ह्याला सोडला जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो विषय असा झालेला की शेतकऱ्यांनी चुकीच्या मालमत्तेने पीक विमा सरकारला फसवून घेतलेला होता। हा डायरेक्ट 2 महिन्याच्या पाठीमागे तुम्ही पण ऐकलं असणार की 1 रुपया भरून जी पीक विमा योजना आहे तर ती बंद होण्याच्या मार्गावर सुद्धा होती, कारण हजारो शेतकऱ्यांनी सरकारला फसवून हा पीक विमा मागील 5 वर्षे घेतला होता। शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तर या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। तर तो जिल्हा म्हणजे जालना। या जालना जिल्ह्यामध्ये काल 60% शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झालेला आहे। तर उरलेल्या 40% शेतकऱ्यांना बघा पीक विमा हा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहे। त्यामुळे आज बँकेचं खातं तुम्ही नक्की चेक करायचं आहे। आता बघा कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर त्या 8 बँका आता बघा या बँकांची नावे सांगतो बघा शेतकरी मित्रांनो। पहिली बँक आहे HDFC बँक, दुसरी बँक आहे ICICI बँक, तिसरी बँक आहे कोटक महिंद्रा बँक। बघा 4 नंबरची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, 5 नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया, 6 नंबरची बँक आहे महाराष्ट्र बँक, 7 नंबरची बँक आहे पोस्ट पेमेंट बँक आणि 8 नंबरची बँक आहे मित्रांनो बँक ऑफ बरोदा। तर बघा शेतकरी मित्रांनो या बँकेमध्ये आज पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो जर समजा आज जर जिल्ह्यामध्ये जर तुमचा बँकेचा काय प्रॉब्लेम निघाला तर समजा पीक विमा तुम्हाला आला नाही तर तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। तुम्हाला हे पैसे 3 दिवसांच्या टप्प्यामध्ये वाटण्यात येणार आहेत, काल, आज, उद्या। जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर तुम्हाला उद्या पैसे येऊ शकतात, कारण स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की 3 दिवसांच्या टप्प्यामध्ये पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येतील असं माणिकराव कोकाटे साहेबांनी सांगितलं। त्यामुळे काहींना काल पैसे आले आहेत, काहींना आज पैसे संध्याकाळपर्यंत येतील, रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हे पैसे येऊ शकतात। जर तुम्हाला काल आज पैसे आले नसतील तर मात्र 100% उद्या पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत, कारण 3 दिवसामध्येच हे पैसे वाटण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण 1 रुपयामध्ये पीक विम्याचा अर्ज 2024 मध्ये भरला असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे येऊ लागलेत। कदाचित तुम्हाला आले पण असतील, तुमच्या बँकेचं खातं तुम्ही एकदा नक्की चेक करायचं आहे। व शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। धन्यवाद।